काय ग बाई, खंड्याचं नाव घेतलं आणि एक्साइटच होते बाबा. ते दोघं कार्ट चाललेत पंढरपूरला. पंढरपूरला काय? दोन कार्टे म्हणजे ओवी अबीर? हा? अरे पण पंढरपूरला कोण नेते त्यांना? नाही, कारण सारंग तर बरा नाहीये, सावली त्याची सेवा करण्यात बिझी आहे, आई जाणार नाही, तुझा आणि माझा तर संबंधच येत नाही. अमृता घेऊन चालली आहे का? दोघं आपापले चालले पंढरपूर. एकटेच? दोघच जण? आई शपथ, म्हणजे माझा नेम अगदी बरोबर बसलाय. जिथे मिळेल तिथे क्रेडिट घ्यायला पळत असते ना तू. ए, उगाच नाही घेते मी क्रेडिट. तू ना हे सतत मला अंडर एस्टिमेट करण्यापेक्षा आता जरा थँक्यू म्हण. हा नाही, कारण मीच त्या दोघांच्या डोक्यात हे सगळं घातलंय आणि ते बरोबर माझ्या जाळ्यात अडकलेत. हा बात आहे, ते जाळ्यात अडकलेत की नाही माहिती नाही, म्हणजे मासे नाही येत ते. पण ठीक आहे, मला माझा गेम नीट वाजवता येईल. आपला गेम? अबीरला संपवायचा. हे राजकुमार, त्या वेड्यास की काय? हा, ती अशी स्टुपिड सारखी बडबड करणं प्लीज बंद कर. काहीतरी तडकाफड ठरवतोस आणि तसं करायला निघतोस. असलं काही करू नकोस. उलट ही तुझ्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांच्या नजरेत महान बनण्याची. म्हणजे ही बावळट इवली जातील अशीच न सांगता कोणाला घरातनं निघून पंढरपूरला, आणि मग ते हरवलेत म्हणून इकडे बोंबा बोंब सुरू होईल घरात. तेव्हा तू ग्रेट काका बनायचंस. म्हणजे तू त्यांना शोधण्यासाठी पळापळ करायची, मरमर करायची, कुठे गेले. मग सगळ्यांच्या नजरेत असं होईल की वा, राजकुमार काकाला या पोरांची किती काळजी आहे. हा नाही, म्हणजे विचार कर, आता तू हे सगळं केलंस ना, तर तुझी एक सेफ इमेज क्रिएट होईल सगळ्यांच्या नजरेत. आणि मग नंतर पुढे जाऊन जेव्हा तुला ॲक्च्युली त्याचा गेम वाजवायचा असेल, तुझा डाव साधायचा असेल, तेव्हा कोणीच तुझ्यावर एवढा सुद्धा संशय नाही घेणार. कारण त्यांचं काही बरं वाईट झालं तरी सगळ्यांना असं वाटेल की नाही, राजकुमार तर असा विचार सुद्धा नाही करणार. कारण हे दोघं जेव्हा हरवले होते तेव्हा काकांनीच तर सगळ्यात जास्त मरमर केली होती त्यांना शोधण्यासाठी. नाही, गाणं नाही सुचत आहे, नाही तर म्हटलं असतं मी. नाही, चांगली गोष्ट आहे. आता तो दुसरा विचार सुद्धा नको करूस. उलट ते आठव जे जगन्नाथने तुला सांगितलेलं, अबीर पासून तुला धोका आहे. म्हणजे उद्या जर अबीरचं काही बरं वाईट झालं तर तो डिरेक्टली पुढचा मागचा विचार न करता तुझ्यावरच संशय घेणार. म्हणजे आता तो तिकडे गेल्यानंतर कुठे हरवला, काही पडला बिडला, मेला, काही झालं जे तू केलंही नसशील तरी पण संशय तुझ्यावरच येणार. त्यामुळे प्लीज आधी सगळ्यांच्या नजरेत सेफ इमेज क्रिएट कर, जेणेकरून तो जगन्नाथ सुद्धा तुझ्यावर बोटही नाही दाखवू शकतो.